नाशिक शहरात मध्यवर्ती असलेल्या ठक्कर बाजार आणि मेळा स्टँड या दोन्ही बस स्टँडवरून मुंबई वगळता संपूर्ण बस वाहतूक होते आणि मध्यरात्री या बस स्थानकाची नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहरातल्या मुख्य सीबीएस केंद्रावर आपण आहोत। आपण बघू शकतो की अनेक मुलं मुली या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत, जे पुण्याला जाण्यासाठी इथे येत असतात किंवा नाशिक शहरातून ग्रामीण भागात जाण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी इथे येत असतात। सर्वात मोठं मध्यवर्ती केंद्र म्हणून या सीबीएसला आणि मेळा स्टँडला ओळखलं जातं। नाशिक शहरातल्या ग्रामीण भागात जाण्यासाठी, नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला नजीक असलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आणि त्याचबरोबर पुणे मुंबईला जाण्यासाठी ज्या बसेस आपल्याला या परिसरामधून मिळतात आणि त्यामुळे अनेक मुलं मुली रात्रभर या ठिकाणी येत असतात। आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर रात्री कुठलीही पोलीस सुरक्षा या ठिकाणी दिसून येत नाहीये। सुरक्षा रक्षकांचा राबता या ठिकाणी नाहीये। फक्त पोलिसांची गस्त ही अधूनमधून या परिसरामध्ये होत असते। मात्र आपण जर हा मधला परिसर बघितला, जो पुणेला जाणाऱ्या बसेस स्थानक आणि ग्रामीण भागातलं बस स्थानक यांना जोडणारा परिसर आहे, हा सर्वात धोकेदायक असा परिसर आहे। या ठिकाणी अनेक बसेस या लागलेल्या असतात, मात्र इथं कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही। ज्यावेळेस मुलं मुली हा परिसर पादाक्रांत करतात त्यावेळेस कुठलाही दुर्घटना या ठिकाणी घडू शकते। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, काही हॉटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेक धूम्रपान करणारे तरुण रात्रीच्या वेळेस नाशिकच्या या बस स्टँडवर येतात, जेणेकरून त्यांना इथं सर्व प्रकारचे धूम्रपानाचे सिगरेट्स असतील किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या या ठिकाणी मिळतात। त्यामुळे इथं टार्गेट मुलांचा राबता हा मोठ्या प्रमाणात रात्री असतो। अनेक रिक्षाचालक बाहेरच्या बाजूला असतात, जे रिक्षाचालक दारू पिऊन या ठिकाणी बसलेले असतात। अशा रिक्षाचालकांची सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर स्वतः एसटी महामंडळाने सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांची गस्त या ठिकाणी तैनात करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।